हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज खूप स्पेशल दिवस आहे. स्पेशल दिवस काय तर आपल्या मनू यानी की माझ्या गोडोली मुलीचं बर्थडे आहे आज तिचं. सो 2 जानेवारी आज तिनं जन्म घेतला होता आजच्या वेळेला. सो खूप खास दिवस आहे आमच्यासाठी. त्याच कारणानिमित्त आम्ही टेम्पलला आलो आहोत. हनुमान टेम्पल आहे इथं, म्हणजे सगळे देवस्थान आहेत तसे, आणि हनुमान टेम्पल पण आहे. नारळ वगैरे फोडून दर्शन वगैरे सगळं झालं आहे. एवढी मोठी गोष्ट आहे की तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय शिवाय राहावत नव्हती, म्हणून म्हटलं की इथंच थोडासा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावं. कारण घरामध्ये थोडीशी सध्या गर्दी आहे आणि सेलिब्रेशनचे मी तुम्हाला व्हिडिओ ते पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर आणखीन माझ्या मुलीला गोडगोड शुभेच्छा द्यायला विसरू नका. सो आपण कंटिन्यू करूयात. मी संध्याकाळी तुम्हाला ते पण व्हिडिओ शेअर करणार, जे की सेलिब्रेशन वगैरे छोटंसंच आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. एवढं काही मोठं नाही आहे, छोट्या छोट्या मुलांसोबत. सो तुम्ही पण शुभेच्छा द्यायला विसरू नका. सो कंटिन्यू करूयात. इथला व्ह्यूज पण मी तुम्हाला दाखवते. एकदम छान, म्हणजे झाडी वगैरे व्यवस्थित आहे. मी दाखवते तुम्हाला इथलं व्ह्यू. तर बाहेर बघा, एकदम छान नारळाचे झाडं, असं वेगवेगळे झाडं वगैरे आहेत. खूप छान आहे इथं, एकदम प्रशांत वाटत आहे. आणि मंदिर म्हटलं ना की कुठंही ना, खूप म्हणजे कितीही स्ट्रेस असलं, काही असलं ना, येऊन थोडा वेळ स्पेंड केलं नाही तर खरंच खूप मनावरचं खूप मोठं ओझं ना हलकं केल्यासारखं वाटतं. म्हणून अधूनमधून ना टेम्पलला गेलं पाहिजे. खूप भारी वाटतं इथे. आणि म्हणून वडिलीचं काय चाललं आहे बघा, माझी ती काय मस्त एन्जॉय करते. तिला एकदम असं ओपन खुल्ला एवढं मोठं जागा भेटले ना, तर ती वरे बसतच नाही आहे. ती सारखं खाली उतरायची बोलत होती, म्हणून तिला खाली सोडलं. आणि आजूबाजूला असं काही टेम्पल आहे, छान आहे खूप. बाहेर ना थोडंसं बांधकाम चालू आहे. सो बाहेर एवढं फिरता नाही येत. मी बाहेर थोडंसंच व्ह्यू घेतला आहे, तुम्ही आधीच दाखवला आहे मी तुम्हाला. सो इथं बाहेर हे बघा, खाली म्हणजे माती वगैरे आहे. मी तिथं असं काहीतरी म्हणजे सिमेंट वगैरे करतायत, शायद बेड घालतायत, म्हणून पाणी थांबलेलं आहे पूर्ण. आणि म्हणून काय करते बघा, मी म्हणजे कानातले वगैरे घातले तर सारखं तिचं काढायचं चालू आहे. आणि संध्याकाळी असं काहीसं डेकोरेशन वगैरे करतोय, तर असं काही रेडी आहे डेकोरेशनचं सगळं ना यांना सोपवले होते. आणखीन त्यांच्या हेल्पसाठी एक छोटा मुलगा पण होता, त्यानं पण खूप सारी मदत केली. आणि फायनली असं डेकोरेशन झालं आहे. तर मनूची अशी काहीशी बड्डेसाठी एंट्री होती आणि ती खूप गोड दिसत होती मनू. आता सध्या तरी ना ती शांत बसली आहे, पण नंतर शांत नव्हती बसत, कारण खूप ड्रेस हेवी होता म्हणून. आणि एवढे सगळे लोक एकत्र बघितल्यामुळे पण म्हणजे काय होत आहे, हे काय चाललं आहे असं तिला वाटत असेल बहुतेक. आणि फर्स्ट बड्डेला सगळ्या मुलांचं असंच असतं. नंतर ती खूप सारी चिडचिड केली आहे, पण तसंच कसं बसं आम्ही सेलिब्रेशन केलो. आणि व्हिडिओमध्ये ना आम्ही कुणालाही घेतलेलं नाही आहे, कारण कुणालाही विदाऊट परमिशन व्हिडिओमध्ये घ्यायला नाही आवडत मला तरी. म्हणजे त्यांनी काय म्हणतील, त्यांना आवडतं की नाही माहिती नाही, तर कशाला, म्हणून आमच्या फॅमिलीच एवढं काय ते मी व्हिडिओमध्ये घेतले आहे. सो मम्मीनं आहेर वगैरे आणलेला होता. सो माहेरच्या आमच्याकडे तर आणतात, फर्स्ट बड्डेला तर कंपल्सरी आणतात. नंतर आणलं तर आणलं, नाही तर पैसे वगैरे, नाही तर काहीतरी गिफ्ट वगैरे देतात छोटं मोठं, जसं आपल्याला हवं तसं. सो आहेर वगैरे करून घेतलं, पण आदूला ये म्हणजे ती काही यायला तयार नव्हती. तर ठीक आहे म्हटलं, आम्ही एवढेच बसलो. सो नंतर तिचं मध्ये मध्ये करणं तर चालूच असतं. तर आहेर वगैरे झाल्याच्या नंतर ना छान असं सगळ्यांनी औक्षण केलं मनूचं, आणि बर्थडेसाठी स्टार्ट केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस टू डियर, मे गॉड ब्लेस टू डियर, मे गॉड ब्लेस टू डियर, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस टू डियर, गॉड ब्लेस यू. आणि केक म्हणजे ना छोट्या मुलांना तर भरपूर आवडतं, म्हणून पण केक छान खात होती. तुझं तर चाललं होतं की मला खूप म्हणजे केक काय पाहिजे मध्ये. सो असं काहीसं सेलिब्रेशन केलं. आणि शेवटी ना मला मनूला ड्रेस चेंज करावा लागलं, कारण ती या ड्रेसवर कम्फर्टेबल नव्हती. कसं बसं बड्डेच केलो. सो नंतर मी सिम्पलवाला मॉर्निंगचा ड्रेस घातलो. असं काहीसं सेलिब्रेशन होतं. तर भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.